हॅलो एव्हरीवन, मी आहे श्रेया आणि वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. खूप दिवसानंतर मी हा मिनी व्लॉग पोस्ट करते आहे. दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. आज आहे भाऊबीज आणि माझ्या टोटल 3 रांगोळ्या कंप्लीट झाल्यात. ही एक छोटीशी रांगोळी आज मी काढली. 2 रांगोळी ऑलरेडी माझ्या फीडवरती आहेत, सो तुम्ही जाऊन ती चेक करा. त्यानंतर आम्ही दुपारून निघालो थोडं शॉपिंगसाठी. आम्ही पोहोचलो ट्रेंड्समध्ये. काही गोष्टी बाय करायच्या होत्या, काही गोष्टी एक्सचेंज करायच्या होत्या. सो बेसिकली आम्हाला बाय करायचं होतं बाबांसाठी टी-शर्ट पॅन्टवरती, पण इकडे कलेक्शन अजिबातच चांगलं नव्हतं. जे आवडलं होतं त्याची आम्हाला साईज भेटली नाही. सो आम्ही बाकीचं काम आवरून निघालो तिकडून. त्यानंतर आम्हाला खायचा होता चॉको लावा केक कालच, पण तो आम्हाला भेटला नाही. सो आज आम्हाला तो भेटला आणि आम्ही एन्जॉयड इट. चॉको लावा केक मॉन्जोनेसचा इज अ टॉप नॉच. त्यानंतर झाली संध्याकाळची वेळ. छान दिवे लावले, रांगोळी सजवली, पण वातावरण एकदमच वारा आणि पावसाचं होतं. पाऊस आणि वाऱ्याने वातावरण खूप थंड पण केलेलं. त्यानंतर आम्ही ओवाळणीचा कार्यक्रम चालू केला. आई-बाबांची ओवाळणी झाली पाडव्याची. बाबांनी मम्मीला छानशी साडी गिफ्ट केली. त्यानंतर मी माझ्या भावाला ओवाळून घेतलं. एकमेकांना गिफ्ट्स दिले. त्यानंतर जेवणाच्या बेताकडे आलो. आज होता थर्सडे. हां, आणि ही माझ्या भावाची बाईक होती नवीन, सो आईनी त्याला पण ओवाळून घेतलं. त्यानंतर मी जेवणाकडे आले. जेवणामध्ये मी आजचा बेत बनवलेला मटर पनीर आणि पुरीचा. सो जेवण छान वाढून घेतलं आणि पनीर किंवा मटर पनीर असलं की स्वराला आमच्या अजिबात राहत नाही. तिने टेस्ट करून पाहिलं आणि इट वॉज व्हेरी नाईस. अँड इवन शी गिव्ह मी अ बाईट आणि ते खूप जास्त टेस्टी झालेलं. आम्ही दिवसभरातून आज जेवलो नव्हतो, म्हणजे मी मिसळ खाल्लेली सकाळी, त्यामुळे जेव्हा असं फुल ताट समोर आलं ना, की खूप बरं वाटलं. जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही फटाके फोडले. इट वॉज द लास्ट डे आणि छान फटाके आणि फुलबाजा लावून आम्ही दिवसाची एंड केलं. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.